खुशी, ए खुशी, बोला ना. पाणी आण तांब्याभर प्यायला. हा आणते आणते. बाई बाई बाई, कुठून अवदसा सुचली नाही असली, घरात आणली सून करून, काय माहिती पांगार निसते, काय कामाची नाही. आता जीव नाही का तुझ्या, होय का? आता जीव नाही, फार तांब्या पडून सर. हा, आणि तुला पैसे आणाय सांगितलं तुझ्या बापाकडून, आणले का नाही? अहो त्यांच्याकडे कशाचे पैसे, ते मोलमजुरी करून खातात. ए ते मला माहित नाही, त्यांच्याकडून पैसे मागायचे, कळलं का? आणि घेऊनच यायला सांगायचं पैसे तुझ्या बापाला. अहो पण ती एवढं काम पण करत नाही, त्यांच्याकडे काहीच नाहीये. ए तोंड चालवते का, होय का? लय लय तुझं तोंड लय वाजायला लागलं बरं का माझ्या समोर. हा, गाडून टाकीन तुला. पैसे घेऊन यायचे बापाकडून, लेक. हिला नुसतं सांगून उपयोग नाही, पोराचे कान भरावं लागतील. वर्ग जेव्हा हिला धुसमुसाळपणा करेल ना, हिला धुसफूस करीन, तेव्हाच ही सुधरण हिच्या बापकडून पैसे मागन. त्याचेच कान भरते आल्यावर. आता हे अक्षय, कुठे चालला? जरा बाहेर जायचं होतं, काय झालं? थांब जरा, बोलायचंय मला तुझ्या संग. काय? ऐक, ती पोरगी आपल्याला ना बोटावर खेळवती, हे तुझ्या लक्षात येत नाही का? हा, किती दिवसापासून सांगते मी बापाकडून पैसे आण, ती काय जुमानीतच नाही. ते वावर आहे ना, कोणीतरी दुसरं घेईल, मग जमल का तुला? अगं आई, लई त्रास देऊन बी जमायचं नाही, माहिती का? आपल्याला गुडी गुडीत पैसे काढावे लागतील. कसं आहे, ते वावर जरी दुसऱ्याने घेतलं, आपल्या जायचा रस्ता बंद होईल. आता करायचं कसं तूच सांग. तू एक काम कर, काहीतरी खुसपाट काढून ये ना, तिला ती हकलून दे तिच्या बापाकडे. ती तिच्या बापाकडे गेली ना, तिचा बाप आपोआप पैसे घेऊन येतो आपल्या घरी. तसंच करतो आता, तू म्हणते तसं. त्याशिवाय ते वटणीवर यायचं नाही. हं. आणि एवढं आहे ना त्याच्या बापाकडे, ते मग? वावर का मेल्यावर काय वर न्यायचंय काय? काय माहिती हं? त्याला काय करायचंय. एकूण पैसे लागते तिथं जावायला, थोडीफार मदत करावं म्हणलं, त्यांच्या अंगाला काटा फुटतो. करीन करीन असं करतो. आणि हे सांगत नसेल, याच्याकडे असं बघतो ना, मला जाऊन येऊ दे, मग बघतो मी तिच्याकडे. ही लय झापी आहे. हा, तो, तिला कळतच नाही, निस्ता बापाचा पुळका असतो. तू कर तिला जरा सासरवास. बरं मी बोलतो, मी जाऊ का? हा ठीक आहे, निघ. शिपट्टी का आपली? ओके, आखी पट्टी आहे आपली. जवळ जवळ आहे ना, किती गुंठ्याची काय? 3 एकर आहे. या पुढं इकडं तिथपर्यंत पट्टी आहे ती. हम्म. 3 एकराची आहे. काय द्यायची कशी काय? आता आमची तर 25 लाख रुपये एकर आहे. लई रेट होतो. रेट नाही ना राव, बरोबर आहे तेच सांगितलं ना तुम्हाला. बरं मी जरी घेतली ना, तुम्हाला सांगा तू, मी डायरेक्ट सगळं कंपाऊंड करून टाकणार. मी इथं नसतोय. कंपाऊंड करणार आहे का? हो, करा कारण तुम्ही, मी काय इथं नसतो ना. चालतंय ना का? यार कोण आहे? ही जमीन गिराई. अरे तुला म्हणलं तर मी घेतो म्हणून. अरे तू किती दिवस झाला घेतोय, तू पैसे द्या ना, काय व्हाय ना, किती दिवसाचे पैसे पाहतो इथं बरं. नारड्या सोरी आली अरे मी जुळणच करू राहिलो पैशाची, थोडा दिवस थांब, घेऊन टाकतो. अरे माझ्या यायचा रस्ता बंद होईल. अर्धा तो सगळं खरं आहे, पण माझ्या नारड्या आली सुरी. मला पैसे सध्या लय गरज आहे मला. अरे मग मी बघतोच ना, तुला नाही म्हणलोय का? थोडा अरे दिवस थांब ना. 6 महिन्यापासून तू बघतोय राव, अजून किती दिवस थांबायचं त्यासाठी मी? मला गरज आहे पैशाची. तू घेतो आता समजून, आता हे घेते का समजून? अहो, तुम्ही जरी घेतली तर रस्ता देता का मला यायला? नाही नाही, रस्ता मी कस काय ठेवणार? कारण मी इथं नसतो. मी एका जोडप इथं ठेवणार, सगळं कंपाऊंड करणार, त्याला गेट करणार. बघितलं की असं असतं. अरे तो सगळं खरं आहे बाबा, पण मला गरज आहे पैसे. बघ तुझं, तू ते तर असं तर लगेच 2 दिवसात सांग, नाही तर मग मला अरे मी fix करायचं. आज तर माझ्याकडे तुला इतके दिवस थांबवलं असतं का? मी बघूच राहिलो ना रे, थोडे दिवस थांब ना फक्त. 6 महिने झाले अक्षय, किती दिवस थांबू? मला आता वेळ नाही गाड्या, तू तुझं बघ काय करायचं ते. मला माझं पर्याय मोकळा. अरे तू ऐक ना, थोडे दिवस थांब ना रे. हे भाऊ माझ्याकडे हो, तुमचं काय आहे मला सांगा. तुम्ही घेत असाल तर मला, नाही तर मला दुसरं कोणी बघायला. मी घेतो त्या रेटनी, पण मी काय रस्ता बिस्ता ठेवणार नाही. हो असं काय करतो मग, माझ्या जायचं बंद होईल. आणि मी तुमच्याकडून जरी घेतलं तरी तुमच्याकडून कागदावर मी लिहून घेणार ते रितसर. चालतंय ना. हो अक्षय, मी काय करू शकत नाही त्याला गाड्या आता. अहो मी काय म्हणतो, कंपाऊंड जरी टाकलेत, मला थोडाफार तरी रस्ता द्यावा ना. माझ्या गाड्या ट्रॅक्टर बिक्टर नाही का ह्या हिशोबाने तरी. आणि आणि द्यायचं तर असलं नुकसान तर होईल. बरं का, ती इथलचे नाही, ते पुण्याचे आहेत. हं. द्यायचं असलं तर उद्याच कागदाला चालायचं. परदेशी जरी तुम्ही म्हणले ना मी देतो, तरी मी नाही घेणार. नाही, उद्या करून घेऊ आपण ते. ए बाबा, तू तुझं बघ काय करायचं ते. चल आपलं ते उद्याच्याला आपण साहेब तुम्हाला सगळं देऊन टाकतो. सगळं ना हिच्यामुळे झालं. हिच्या बापू पैसे आणले असते का मेली असते काही. आता यायला रस्ता नाही राहिला, कुठून न्यायचे? हिच्याकडे बघतोच आता.
खुशी ए खुशी काय झालं? काय झालं म्हणजे काय काय झालं घातली ना सगळीकडे जाऊ ते वावर घ्यायचं मला तुझ्यामुळं तुझ्यामुळे ते वावर घेता नाही आलं कसं ठेवली 7.5 घरात काय झालं? इकडं त्याने ते वावर ऐकलं का? हे झालं हाय कुकडून रस्ता सगळं याच्यामुळं झालं सगळं ऐ, अजिबात घरात ठेवायचं नाही हिला नाही हाकलून देतो जोपर्यंत पैसे आणत नाही तोपर्यंत हिला घरात ठेवायचं नाही उठ माझ्या डोळ्यासमोर अजिबात थांबायचं नाही लगेच निघायचं. ए, इकडे बघ जोपर्यंत पैसे घेऊन येत नाही ना तोपर्यंत घरी यायचं नाही तर तू तिकडे मरायचं तुला बापून तू मर नाही का रे तिच्यामुळे वावर गेला आता यायला कोण रस्ता आहे कळत नाही ते नाही मी खेळणार आहे आधी पहिला डाव मी निघतील ए मला खेळू दे नाही मी माझा पहिला डाव आहे. नको खुशी मावशी काय झालं रडायला ए खुशी मावशी काय झालं चला हे औषध मारून झालं ना परत गुरांचं खायचं करा ए कमन पळत आहे बाळ ती खुशी मावशी आहे ना येरीकड गेली रडत रडत काय म्हणती ती काय माहिती काय कुठं? माहिती इथं द्राक्षापाशी येरीपाशी द्राक्षापाशी हा चल 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 मला दाखव बाळ काय करू मी आता? एकच पर्याय ठेवलाय तू बी. कवर सहन कर आता सहन बी करू शकत नाही देवा मी. आणि बाबा एवढे पैसे कुठून आणते? हे काय थोडी मागणी मी करत नाही 10-20 लाख रुपये माझ्या बाबाकडे कुठून यायचे? देवा येते तुझ्यापाशी मी. पुरी अगं काय करतेस तू काय करतेस तू बाबा मग करू काय? लय त्रास सहन केला हो, आता नाही सहन होत आणि कुठल्या तोंडाने तुमच्याकडे येऊ? अरे लेकरं तुझा बाप जिवंत आहे अजून आणि तू विहिरीत आत्महत्या करायला निघाली काय केलं असतं मी सांग बरं अगं मला सांगायचं नाही तू बरं तुला म्हणलं होतं मी करतो काहीतरी विकू आवाज देऊ पैसे हं? घरी यायचं ना बाळ तू इकडे आलीस बरं झालं त्या लेकरांनी मला सांगितलं म्हणून मी आलो धावत पळत तुम्ही वावर विकून काय खाणार? काय करे आई चल चल घरी चल करू काहीतरी काय करायला निघाली होतीस लेकर तू हं? कशाला वाजवलं बाबा मला? अगं तुझं काय झालं मी जिवंत राहिलो असतो का हं? चल तुझ्यासाठी तर जगवतोय बा. यायला काय ट्यूबात जातो त्याचा बल पैसा लागले नवीन ट्रॅक्टर घ्यायला लागतो काय बापू तुम्ही येतो म्हणले होते आले नाही अहो हे काय काय ना काही काम माझ्या मागे जरा जमलं नाही बरं का कामामुळे काय म्हणता तुम्ही बोलवलं होतं ओय पोरगी हक्काली नाव तुझ्या सासरच्यांनी लय मारहाण लय त्रास देऊ राहिले अहो ती लय छळ करू राहिले होते तुझ्या सासरची हक्कली तिला हाकलले अहो का पण कशासाठी काय झालंय काय नेमकं पैसे थोडे तिडके नाही 20 लाख रुपये मागत आहेत त्यांना कुठं शेजारी वावर विकाय निघाले ते घ्यायचे म्हणते तर मी लय विकाय काढलं तर काही काही कोण घेतो मग काहीतरी कवडी मुलं माझं वावर असं माल रानाचं करायचं काय वावर ऐकलं मी कशावर जगायचो मला जगायला काही साधन पाहिजे लय रोज मारहाण देखरू विहिरीकडे गेलो होतो आत्महत्या करायला मी नशीब गेलो टायमाला वाचवलं 20 लाख अहो काय चक्कर झालाय का नवरा तुझा 20 लाख रुपये कुठे असतात का कुठून आणायचे त्यांनी काय त्याची भीती आहे का नाही तुझ्या नवऱ्याला काही एक काम करा बापू काही विकायची गरज नाही मी आहे मी बोलतो ह्याच्या नवऱ्या संग मी समजून सांगतो त्यांना अहो नाही ऐकायचे परत राय देतील ते अहो चांगले चांगले सरळ केलेले आहेत मी ह्याचा नवरा काय चीज आहे 5 मिनिटात सरळ करतो मी तुम्ही काय काळजी करता जाऊ आपण दुपारी तिकडे तुम्ही
आता निवांत घरी जावा, भाकर तुकडा खाऊन बसा. मी माझं काम ओरखतो आणि येतो तुमच्याकडे. लेकराचा विषय काही नको व्हायला वेडवाकडं. अहो काय होत नसतं, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. तुम्ही येताय मग? मग मी येतो स्वतः. चल, काही हा. खाल्लं होतं का तू? तिला खायला घालतो तू. आणि परत तसले विचार डोक्यात नाही आणायचे हा. हिरील चालली होती म्हणे, हिरीत घालूनच हाणीन तुला. चल. येतो बापू दुपारी. हो चायला वायर कुठं गेली? वर बाळा काय म्हणते तुझं दुसऱ्या लग्नाचं बघितलं सगळं हं? बघायला सांगितलं मी भावाला. मग काय होतं तेव्हा तिच्याकडे बेकारी ते बेकारी सगळे. हा मग बेकार घरची होती आणि बेकार घरची होती. चांगलं बघते आता मी. तू म्हणशील तसं आहे हा बघ. तसं मी त्याच्या घरात राहून काय उपयोग होता का? नव्हतं ना. नुसतं काम करायचं काय, आपण आडी अडचणी कामाला आले पाहिजे का नाही? हा पण तुझी संमती आहे ना. नाही मी म्हणलं ना, तू म्हणशील तसं काय नाही. बरं, बघ तिचं ठीक- काय करायचं ठीक काय. आहे ठीक आहे मी पोरगी बघायला चालू करते तुला. हा हा? आता मामाला सांगितलं म्हणले ना. मग आम्हाला सांगितलंय पण मी पण अजून एक दुसरीकडे बघते. हा जी पटन ती सांग जरा पैशा पाण्यावाली बघू ना. हा मग कसं टायमाला कामाला आले पाहिजेत ना मग? आपल्याला. आपलं ते वावर बी गेलं पोरगी गेली मरून दे आपण दुसरी बघू. हा मंजूर आहे ना तुला? चालते तू बघ. हा मग मला हेच पाहिजे होतं मी बघते. हा. बस तू आणते चहा करून तुला. अक्षय बघू आहे म्हणाल तसंच करू. तसं बी काय उपयोग नव्हता तिचा. अक्षय अक्षय हा बाहेर ये. अक्षय काय प्रकार आहे हा? कुठं काय? हुंडा पाहिजे का तुला? अरे मी थोडी हुंडा म्हणलं होतं, मला मग? थोडीशी मदत लागत होती, जमीन घ्यायची होती त्याच्यामुळं. मग 20 लाख महिन्याला किती कमवतोस? महिन्याला कमवतो 40. 40. अरे स्वतःच्या पैशातून काय करता येईल ते कर ना. मग त्यांना कशाला पैसे मागतो? बरं नंतर ते तुझंच आहे ना, पण सध्या त्यांना खायला नको काही. थांब एक मिनिट. आई आई ए आई. ए तू कशाला आली इथं? ए म्हाताऱ्या तू कशाला आला इथं? चल निघ इथून, चल चल निघ. ए, दोघं निघा. ओ मावशी काय लावलंय हो तुम्ही? काय लावलं तू कोण आहे? तू कोणी म्हणजे? मित्र आहे अक्षयचा मी. मित्र आहे त्याचा म्हणून सोयीने घेतोय, नाही तर तुमच्यावर आवाज चढवायला वेळ. बस तू. ए तुझ्या आईला समजून सांग अक्षय. आई गप्प ना, काय बोलते ते ऐकून. यांना खरं तरी तर आणणार नव्हतो मी, डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच नेणार होतो. करू गुन्हा दाखल हुंडा मागताय म्हणून? करू का? अरे तसं नाहीये काही. अरे मग काय आहे? हुंडाच मागतोय तू सरळ सरळ. अहो काय नाही आमच्या शेजारी ती जमीन विकायला निघाली होती थोडे पैसे पाहिजे होते आमच्याकडे होते बरेच पण थोडेसे कमी पडले म्हणून मागितले होते. ही अशी मदत मागताय तुम्ही? सुनेला घराच्या बाहेर काढून तिला हाणमार करून? मदत पाहुण्यांकडेच मागतात ना. अहो पण अशी मागत असत का? पार काळी निळे झाली ना ती. जीव द्यायला चालली होती ती तिकडं. बापाने अडवलं तिच्या म्हणून वाचली ती आज, नाही तर मेली असती का वाच. अरे तसं नाही, ते शेजारची जमीन विकली आणि त्यांनी थोडासा राग आलता. इथून पुढे नाही होणार असं काही. इथून पुढे झाला ना तर कान ठळस फुडेल तुझं बघ भाड्या. हो नीट बोला की माझ्या मुला सांगते. तुम्हाला दुसऱ्याच्या लेख सोबत नीट बोलता येत नाही का? मग नीटच बोलत होतो आम्ही तिने जास्त घेतलंय अंगावर. बरं आई जाऊ दे. ठीक. नीट सांभाळायचं ना तर नीट सांभाळ तिला. पैशाचा विषय तर जसं ऍडजस्ट होईल ना करतो मी मदत तुम्हाला. काही गरज नाही, मी देतो पैसे त्याला काय पाहिजे ते. लेकरांचं थोडंसं जीव लावून माझा. एकुलती एक आहे. जरा प्रेमाने राहायला शिका. प्रेमाने जग जिंकता येतं. बरं इथून पुढे नाही होणार असं काही. ठीक आहे. चुकला असेल तर माफ करा. पाया पड त्यांच्या, नाही हो, नाही. पाया पड. नको 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 काय. लेकराला जीव लावा त्याच्यात सगळं पावलं. तुम्ही नका काळजी करू. पैसे देतो मी. नका tension. काय नाही काय नको. काय नका देऊ. देतो मी पैसे देतो बोललो ना तुम्हाला. तुम्ही नको. तुम्ही पुढचं बोलू नका काही. बरं नको जास्त हे करू, काय केस भानगडी काय नाही. ते झालं तर रागाच्या भरात थोडं झालं, इथून पुढे काय होणार नाही. नीट सांभाळ. असेल ना बाळ व्यवस्थित. जाऊ. चल येतो.
कायद्याची भीती दाखवती ती आपल्याला. हा ना 4 चौघात माझी इज्जत काढली का? मग तो कधी ना बोलणार मित्र हा मला शहाणपणा शिकून गेला. तुला बोलला बोलला मला बी किती घाण काढली माझी त्याने. फक्त हिच्यामुळे झालं ते सगळं. हिला मारूनच टाकायची का? नाही नाही हिला इथं आता हिला मला तळपाच्या एक मस्तकात गेलेली. माझ्या नजरेसमोर हिला अजिबात ठेवायचीच नाही. तू म्हणते तसंच करू आई. अशी द्यायची का? नाही नको ते आपल्या अंगलटीन. गळ्यात दाबून मारायची का? अगं आई हा हिला अशी मारू ना हा. आत्महत्या वाटली पाहिजे आणि ते हा. आपल्या अंगलट बी नाही आलं पाहिजे. अंगलट नाही आलं पाहिजे आपल्या. मग उशी उशी मांडायची का तोंडावर? तू नको काळजी करू आई. बरोबर याचा काटा काढतो मी. कसं पण कसं करायचं ते मी बघतो. बरोबर त्याचा काटा काढतो. तू फक्त मला साथ दे. काळजी घे रे बाबा पण. काय नाही मी बरोबर काटा आणि फसणार नाही आपण. खुशे खुशे ए खुशे काय हो काय झालं? एवढा वेळ काय ग काय झालं? तुला दाखवत आमची चव घालते. आमची इज्जत घालती काय तू? आई आई चल चल. यांनी पुरकी जिवंत झाले राव. इथनं चला आपल्याला बघितलं तर आपल्याला बी मारते. लवकर चला. बाबू शेठ अहो कुठून बुद्धी सुचली आणि तुम्ही तर वावर घेतलं जिवंत माणसं जाळायला लागल्यात. शेला कांद्याचं तर काही खरं नाही. नुसते दोरे बांधू बांधू वैताग आलाय मला. चला लवकर चला इथं लय कुठं झालाय मोठा. ओ बाबूलाल हा? अहो काय आलं कोण पळेल काय आलं अनिकेत? अहो अध्यक्ष लय मोठा कुठं झालाय. अरे काय झालं काय? ती यांनी रान नाही का घेतलं हा त्या शेजारच्या घरी जिवंत पुरगी जाळी राव एक. आमच्या डोळ्याने बघून आलोय. अक्षयच्या घरी ते घर कुणाचं ते माहित नाही आम्हाला पण ह्यांनी रान घेतलंय ना त्याच्या शेजारी झालाय राव ह्यो कुठे ना. एक काम करा तुम्ही जा तिथं पटकन मी आलोच. जा पळा तुम्ही पळा तिथं जा. हॅलो पोलीस स्टेशन. काय तिला काय बुद्धी सुचली काय माहिती. असं नव्हतं व्हायला पाहिजे बाबा. अहो तुम्ही समजून सांगितलं. अहो किती जीव लावत होतो मी तिला प्रेमाने बोललो. सगळ्या कोणत्या गोष्टीचा राग घेतला डायरेक्ट पेटून घेतलं. आम्ही जपत होतो तिला. आता काय केलं लेकरा तू? अगं माझ्याकडे यायचं ना. मी नसतं ना तुला कटायचं. सुनबाई सुनबाई तुला काहीच कमी नव्हतं ना केलं. डायरेक्ट पेटून घेतलं होते नी. लेकरा कमी नव्हतं ना पण तिला घरात आम्ही किती जपत होतो. काय करून बसलीस बा तू? आता कुणाकडे बघू मी? असं कसं झालंय? अरे लेकरा बापाची कशी तुला आठवण नाही आली? अरे कुशाल पेटून घेतलं. किती भाजला असेल किती आग झाली असेल माझ्याच्या. खरं लेकरा काल करून घेतले स्वतःचे. अहो एवढा मोठा निर्णय घेतला त्याने. जरा तरी विचार करायचा नवऱ्याचा. माझ्या घरची लक्ष काय म्हणून असं केलंस बा? माई सुनबाई गेली. अरे माझ्याकडे यायचं ना. का आत्महत्या केली तू? का पेटून घेतलं? असं व्हायला पाहिजे. उठलं तुझा बापाला उडकी. करा नाटक तुमचे. कसले कसले नाटकं? बापू तुमच्या पोरीने काय आत्महत्या वगैरे केलेली नाहीये. ह्या दोघांना धमांनी जाळलंय तुमच्या पोरीला जिवंत. काय म्हणताय तुम्ही? ह्या दोघांना धमांनी जिवंत जाळलेलं आहे तिला. ए काय कसं बोलतो तू? तू का बस. ए काय पुरावा आहे तुझ्याकडे? बाई
शांत बस, तुला पोलीस जिवंत स्टेशनला झालं माझं लेकरू. अरे बोल ना आता तरी खरं. अरे बोल ना, काय खरं बोलत त्यांनी स्वतः घेतलं तिथून. थांबा 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 कुत्र्या. तसं- याला काय द्यायचे दाखवू आपण. काय त्याने हात बांधले तिथे माझे पुरावा नाहीतर काय? तुला थांबा ना- थांबा मी बघतो तुला बी जिवंत मी जाळलं बघतो, असतं. मी बघतो त्यांना पोलीस स्टेशनला घेतो त्यांना. काय पुरावा आहे तुझ्याकडे? आज म्हणा, कशी वाटली पंचनामा करून द्या. मला. इथं चाललंय का आमच्यावर कोणता काय प्रसंग बोलला आहे? असेल माझ्या लेकराचा आत्मा. पंचनामा करून द्या. जिवंत झालं तुम्ही. अरे माणसं आहेत का? असं कशा वाटला नाही तू? अहो आम्ही नाही जाळलं तुमच्या पुरीला, तुमच्या पुरीनेच करून घेतली आत्महत्या, स्वतः ए! करून घेतलंय. ज्यादा बोल नको. हे काही सांगते न तू, ए काय बाई. सांगते यांचं? तिथे गेल्या बोल. हा बोल. लय चिडलो माझ्या लेकराला. लय त्रास दिला यांनी. साहेब याला सोडू नका हो. काय सोडू पुरावा? दाखव तू. पुरावा पाहिजे का तुला? काय पुरावा आहे तुला तुझ्याकडे? पुरावा पुरावा बघायचा का? बघायचा आहे. अनिकेत अनिकेत पुरावा काढ. पुरावा पाहिजे तुम्हाला? पुराव्याला आम्ही दोघं आहोतच, पण त्याच्यापेक्षा बी जास्त. अहो आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले. साहेब यांना जेल मध्ये टाकल्याशिवाय माझ्या लेकराला मी इथून उचलून सुद्धा देणार नाही बघा. यांना आता इथं इथं जाणार या पुरीला नाही देणार इथून मी. बाबा एक उपकार करा, ह्या असल्या भंगार माणसांच्या दारात काही जाळू नका. लय नीच वृत्तीची माणसं आहेत ही. जिवंत झालं. अरे तुम्हाला काय कसं वाटलं नाही, एक सोन्यासारखी सून, सोन्यासारखी बायको, कुणाची तरी लेक जिवंत जाळता तुम्ही. तुम्हाला मुलगी जरी असेल ना, तुमच्या मुलीला जर असं केलं तर जमन का? अहो यांची वृत्ती तुम्हाला माहित नाही कशी आहे काका. यांना एक लोक बी नाही यांच्या असल्या स्वभावामुळं. नुसता देवा कमावला, देवा काही कामाचा नाही तुमचा, तुमच्यासारखंच आहे. बरं मी काय म्हणतो, चुकीचं घडलंय माझ्याकडून आणि सगळं कोर्टात बोला आता जे काय काही बोलायचं रफा दफा करता आलं तर बघा ना. हो बाई, तुम्हाला पोलीस स्टेशनला गेलो सांगतो. रपा दपा काय असते? ए, चल पोलीस अहो, स्टेशनला साहेब, चल. अहो, ए, चल साहेब, बाई, चल. ऐका ना साहेब. चला पोलीस स्टेशनला सांगतो तुम्हाला काय आहे ते. उठ ना. कुठे तुझा बाप आलाय. बापू. उठ ना. बापू ऐका, आता जे झालंय ना ते स्वीकारावं लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही दुसरा. जिवंत झालं काय म्हणलं असेल जीव तुझा. बापू अहो, आजचं जग लय नीच आहे. हुंड्यासाठी बायका बी मारायला कमी पुढे बघत नाहीत. हुंड्यासाठी बळी घेतला राव तिचा. उंड्यासाठीच बळी गेला. कशासाठी माझ्या बळी गेला. बापू शांत. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, कायद्याने त्यांना फाशीच होणार आहे. माझं लेकरू. बॉडीची काय ते विल्हेवाट लावली पाहिजे. टाइम झाला. अंत्यविधीची तयारी करा. अरे पोरे काय केलं शे? अरे बापाचा जरा सुद्धा विचार नाही केला. अरे कोणाकडे बघून जगू मी आता. मला पोरीचा घात केला वहिनी. पैशासाठी लेकरू मारलं. पुरे अगं उठ ना तुझा बाबा. तिच्या नशिबात जे होतं ते झालं. काही उपयोग नाहीये. शांत व्हा. आम्ही काय तुमच्या पाठीशी आहेत बापू. शांत व्हा. मारलं माझं लेकरू पैशासाठी मारलं. लेकरं आता मी काय करू? कुणाकडे बघू? अरे कोण तुला पैसे देणार होतो रे? काय केलंस तू?